आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरेंना टोला लगावलाय। सुनील तटकरे आणि जय पवार एकाच पक्षाचे नेते आहेत, एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत ठरवावं। सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपची सत्ता सोडून लढाई लढावी लागेल, असं रोहित पवार म्हणतात। ते दोघं काय म्हणतात, त्यांनी एकत्र बसून एकाच पक्षाचे दोन्ही नेते आहेत, एकत्र बसून विषय सोडवा। पण एकच सांगतो की बीजेपी बरोबर जो कुठला पक्ष गेला असेल तर बीजेपीचा जेव्हा मुख्यमंत्री असतो तेव्हा उद्या जाऊन बीजेपीचाच मुख्यमंत्री जर एकत्रित तुम्ही त्यांच्याबरोबर राहणार असेल तर बीजेपीचाच होणार आहे। आज हा असेल तर उद्या तो असेल। जर खऱ्या अर्थाने तुम्हाला संघर्ष करण्याची भूमिका असेल, सामान्य लोकांसाठी लढण्याची भूमिका असेल, रस्त्यावर उतरून जर तुम्ही संघर्ष केला आणि भाजपच्या विरोधात संघर्ष केला तर नक्कीच तुम्हाला उद्या जाऊन मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे। पण त्यासाठी आज तुम्हाला सत्ता सोडावी लागेल, छान चौकी सोडावी लागेल, सगळी सुविधा सोडावी लागेल आणि लोकांसाठी रस्त्यावर यावं लागेल, ज्याची ती तयारी उद्या जाऊन तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो। मुंबई जवळच्या मीरा रोडमध्ये फेरीवाल्यांची दादागिरी पाहायला मिळालेली आहे। एका वाहन चालकाला फेरीवाल्यांकडनं घेराव घातला गेला। तक्रारीनंतर महानगरपालिकेनं कारवाई केलेली आहे। रोड पे रुका, बीच में आए रोड निकल से रोड ऐसा फोटो हम लोग मत चल फोटो है, चल कैसे डर जाएगी हमसे फोटो से लेके, चल भाग कैसे। लोग ने तैयार करके रखा है क्या? लातूरमधल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। वेतन वितरण प्रक्रियेमध्ये आर्थिक घोळ केल्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलेली असून या प्रकरणात एक जण फरार आहे। जवळपास 2,38,92,000 इतक्या रकमेचा अपहार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि पुढील तपास करण्याविषयी मला आदेशित करण्यात आलेला आहे। त्यानुसार शनिवारी संध्याकाळी रविवारच्या पहाटे या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यामध्ये आम्ही यातील आरोपी 3 जण म्हणजे ठाकूर, क्षीरसागर आणि सूर्यवंशी अशा तिघांना अटक केलेला आहे। चौथा आरोपी जो राहुल वागदरे आहे त्याचा शोध घेणं सुरू आहे। जे अटक केलेले 3 आरोपी आहेत यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आधारवाडी तुरुंगातल्या आरोपीनं मध्यवर्ती रुग्णालयामध्ये राडा घातल्याचं आता पाहायला मिळालंय। रुग्णालयातील काच डोक्यानं फोडत त्यानं गोंधळ घातलाय। तुरुंगात जाणं टाळण्यासाठी आरोपीनं हा गोंधळ घातल्याचं समजतंय। अजमेर अन्सारी असं या आरोपीचं नाव आहे। पोटदुखीच्या तक्रारीमुळे उल्हासनगर मधल्या मध्यवर्ती रुग्णालयात त्याला उपचारासाठी आणलं गेलं। दरम्यान पोलिसांनी या आरोपीला पकडून ठेवल्यानं मोठा अनर्थ टळला। वर्ध्यामध्ये 18 लाख रुपयांचं बंदी असलेलं HTBT बियाणं जप्त करण्यात आलंय। कृषी विभागाच्या भरारी पथकानं नाचणगाव इथं ही मोठी कारवाई केलेली आहे। गोदामातनं 1850 HTBT बियाण्यांच्या पाकिटांचा साठा जप्त करण्यात आलाय। एका ठिकाणी संशयास्पद ठिकाणी बॅगा ठेवल्याचे आम्हाला लक्षात आले। त्यानुसार आम्ही आज या ठिकाणी तपासणी केली असता असं लक्षात आलं की 1851 बॅगा ज्याची किंमत जवळपास 18.5 लाख रुपये इतकी होते अशा अनधिकृत ठिकाणी ठेवलेल्या कापसाचे जे पॅकेट्स आहेत ते आम्ही आज या ठिकाणी जप्त केलेले आहेत आणि अशा पद्धतीची कारवाई आज या ठिकाणी केली। कल्याणमध्ये एका हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली गेल्याचा प्रकार घडलाय। मारहाण केल्याची ही सगळी घटना जवळच्याच एका CCTVमध्ये चित्रित झालेली आहे। पोलिसांकडून सध्या कार चालकाचा शोध सुरू आहे। कार चालकाकडनं सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आलेली होती। एक व्यक्ती त्याची 4 व्हीलर घेऊन पार्किंगच्या आतमध्ये येऊन पार्क केली आणि मी त्याला सांगितलं की गाडी आपल्या ॲम्ब्युलन्स जाण्या येण्यासाठी जागा नसते, त्याच्यामुळे पार्किंग लॉटमधून बाहेर काढून गाडी पार्क करतो। तो मला म्हटला की तुम्ही पार्क करा। त्याच्यावरून तो माझ्याशी उलटसुलट बोलून शिवीगाळी देऊ लागला आणि मला मारहाण केली। तशी मी माझ्या अधिकाऱ्यांकडे आणि पोलीस महात्मा गांधी पोलीस चौकीमध्ये तक्रार दिली आहे। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.